पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। एमसीए निवडणुकीसंदर्भात ही भेट असल्याची माहिती कळतेय। तर आता एक महत्त्वाची बातमी येते, शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। एमसीए निवडणुकीसंदर्भात ही भेट असल्याची माहिती कळतेय। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, या भेटीमागचं नेमकं कारण काय? एमसीए निवडणूक की आणखी काही कारण? मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे। अध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या गटातून देखील अनेकांना अर्ज भरलेत। अजिंक्य नाईक असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील, मिलिंद नार्वेकर असतील, डायना हेडर जे असतील, या सर्वांना अर्ज भरलेले आहेत। दुसरीकडे शरद जो अपोजिट गट आहे त्यांच्यात देखील प्रसाद लाड, विहंग सरनाईक या मंडळींना अर्ज भरलेले आहेत। त्यामुळे अध्यक्षपदासाठी नेमकं कोण या संदर्भातली चर्चा या बैठकीत झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। काही वेळापूर्वीच शरद पवार वर्षा निवासस्थानी पोहोचले होते। मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये साधारणपणे 10 ते 15 मिनिटं चर्चा झाली आहे आणि अध्यक्षपदासंदर्भातला जो निर्णय आहे तो काही वेळातच होऊ शकतो। आजच्या या निवडणुकीत पदांवर देखील अर्ज भरण्यात आले होते, त्या संदर्भात देखील आता थोड्या वेळात निर्णय होऊ शकतो आणि कोण नेमकं कोणत्या पदावर असेल हे देखील स्पष्ट होईल। सूत्रांच्या माहितीनुसार उपाध्यक्षपदासाठी आणि अध्यक्षपदासाठी देखील जितेंद्र आव्हाडांना अर्ज भरला होता। मिलिंद नार्वेकर यांना देखील सेक्रेटरी असेल किंवा अध्यक्ष असेल या दोन्ही पदांसाठी अर्ज भरले होते। काही वेळातच या संदर्भातलं चित्र होईल, स्पष्ट होईल। खरं तर या निवडणुकीमध्ये आता मतदान होणार की बिनविरोध निवडणूक होणार, काही दोन्ही गट एकत्र येणार, या सगळ्या विषयासंदर्भामध्ये काही वेळातच स्पष्टता येताना आपल्याला पाहायला मिळेल। अर्थात अध्यक्षपदासाठी मोठी चुरस आहे आणि त्या दृष्टीनं मोर्चे बांधणी सुरू आहे आणि त्या दृष्टीनं या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलंय पाहणं महत्त्वाचं असेल। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती